नमस्कार मित्रांनो, शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे। हे पाहू शकता आज महावितरण ब्लॉक क्रमांक 21 365 दिवस मित्रांनो आपल्याला बनवायचे आहेत। हे पाहू शकता आपण निघालो आहोत मित्रांनो, आणि आज आपल्याला हे पाहू शकता ट्रान्सफॉर्मर मित्रांनो चढवायचा आहे। हे आम्ही फिल्टरमधून ट्रान्सफॉर्मर आणलेला आहे, हा पाहू शकता। परंतु त्या शेतामध्ये आमची गाडी जात नाही, म्हणून आम्ही हे पाहू शकता हे छोटंसं ट्रॅक्टर मागवलेलं आहे मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने ह्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मर लोडिंग करून बसवण्यासाठी नेत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने गाडीला गाडी लावून आम्ही ट्रान्सफॉर्मर, हे पाहू शकता हे आमचं मटेरियल आहे मित्रांनो। चेन ब्लॉक, रस्सी, शॉर्टिंग रॉड, हे पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर आम्ही लोड करून घेत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता कारण 100चा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे मित्रांनो याचं वजन खूप असते, त्यामुळे खूप काळजी घेऊन मित्रांनो सावधगिरी बाळगावं लागते मित्रांनो, कारण थोडीशी ही चूक याच्यामध्ये नाही जमत। अशा पद्धतीने आम्ही ह्या ट्रॅक्टरमध्ये लोडिंग करून घेतलेलं आहे मित्रांनो। हे पाहू शकता, आणि सेंटर पॉईंटला ट्रान्सफॉर्मर घेऊन याला रस्सीने आम्ही व्यवस्थित बांधून घेत आहोत। हे पाहू शकता अशा पद्धतीने, हे पाहू शकता मित्रांनो शेतीमधला ट्रान्सफॉर्मर आहे हा। हे पाहू शकता, आणि हे बांधणं चालू आहे मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो आमचे दैनंदिन कामे असतात। आणि हे पाहू शकता हे ट्रॅक्टर निघालेलं आहे शेतामध्ये येण्यासाठी। हे पाहू शकता हे पब्लिक पण येत आहे, हे पाहू शकता। आणि ज्या जागी आमचा ट्रान्सफॉर्मर आहे मित्रांनो त्या जागी हे पाहू शकता हा ट्रान्सफॉर्मर आहे, आणि येथे आम्हाला ट्रान्सफॉर्मर चढवायचा आहे मित्रांनो। हे पाहू शकता या जागी, हे पाहू शकता हे ट्रॅक्टर येत आहे, कारण शेतामध्ये केळी लागवड केल्यामुळे केळीचं पण नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर येत आहे मित्रांनो। हे पाहू शकता, आणि मित्रांनो हे पाहू शकता रिवर्स घेऊन ट्रॅक्टर ट्रान्सफॉर्मरला आणत आहे। आणि आता आम्ही लाईनवरती परमिट घेऊन मित्रांनो काम सुरू करायचं आहे आम्हाला। हे पाहू शकता लाईन बंद केल्यानंतर मित्रांनो अर्थ केल्याशिवाय लाईनीला हात लावत राहू नका मित्रांनो। हे पाहू शकता हे आम्ही लांब वायर घेतलेलं आहे शॉर्टिंग रॉडचं, आणि एका गजला वायर बांधून गज पूर्ण आम्ही काळ्या मातीमध्ये पुरत आहोत मित्रांनो। यामुळे आर्थिंग पक्की होते मित्रांनो। हे पाहू शकता हे गज आणि हे वायराची टूच मारून पूर्ण असं जमिनीमध्ये मित्रांनो खुपसायचं याला। आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने, आणि थोडं पाणी टाकलं तरी चालते मित्रांनो। हे तुमची करेक्ट आर्थिंग झाली आणि शॉर्ट झालं मित्रांनो। हे पाहू शकता हे शॉर्टिंग रॉड आहेत। सर्वांना हात जोडून विनंती आहे की शॉर्टिंग केल्याशिवाय मित्रांनो लाईनवरती काम करत जाऊ नका। हे पाहू शकता अशा पद्धतीने शॉर्टिंग रॉड लावत आहेत, आणि तिन्ही फेजला आम्ही शॉर्ट करून घेतलेला आहे मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने तिन्ही फेजला आम्ही शॉर्ट करून घेतलेला आहे। आणि आता लाईनीला हात लावण्यासाठी काही हरकत नाही मित्रांनो। हे पाहू शकता, हे पाहू शकता आता शॉर्ट झाल्यानंतर
वर जाऊन हे पाहू शकता रस्सी वगैरे, कप्पी, रस्सी, चेन ब्लॉक हे आधी अडकून घेत आहोत मित्रांनो. हे पाहू शकता. हे अशा पद्धतीने आमचे दैनंदिन हार्ड काम असतात मित्रांनो. हे पाहू शकता. आणि हा आमचा ट्रान्सफॉर्मर वर गेलेला आहे मित्रांनो. आणि रस्सीच्या साहाय्याने आम्ही बॅलेन्स पकडून आहोत मित्रांनो. इकडे हे पाहू शकता. अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मर चढवणे आणि उतरणे हे असते मित्रांनो. हे पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महावितरण.